अंध कपल, अंध जोडपं इथं साईनगर मध्ये राहते, बीडी कामगार कॉलनी मध्ये. ते अगरबत्ती खेळणी वगैरे विकून आपली उपजीविका करतात. तिचा पती घरी नसताना अंध महिला सागर साईनाथ सुनुगुरु ही घरी एकटी असताना ती बाई, एक महिला आली आणि तिला बोलून तिचं तिची थोडी दिशाभूल करून वगैरे तिचं मंगळसूत्र गायब केलं. आणि मग ही रडत दोघे माझ्याकडे आले. मी मी बी.डी. शिंदे, महासचिव मराठवाडा असोसिएशन ऑफ द ब्लाइंड नांदेड संघटनेकडे ते आले. मग मी लागलीच पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन कडे गेलो आणि त्यांना ही पूर्ण घटना समजून सांगितली, कुठं घडली घटना, कशी घडली आणि घडलेली सत्य आहे. आणि हे तुम्ही जर लगेच गुन्हेगाराला शोधलात, मोहीम राबवलात तर खात्रीपूर्वक माल मिळतो आणि या अंध जोडप्याला न्याय मिळते, असं मी बोललो. आणि त्यावर लगेच चिंचोलकर साहेब आणि त्यांची टीम, ASI मोरे, प्रशांत आणि ते PSO मॅडम वायवळे मॅडम, शिला वायवळे मॅडम यांनी ताबडतोब सूत्र हलवली आणि डायरेक्ट त्या महिलेच्या घरी जाऊन तिला पकडलं. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून 1-2 घंट्याच्या आत मुद्देमालासह त्या गुन्हेगाराला पकडलं, महिलेला. आणि तुटलेली पोत, अक्षरशः मला आनंद वाटतो की पोलीस स्वतः सोनाराकडे जाऊन ती पोत गाठून तिच्या पतीच्या हाताने तिच्या गळ्यात घातली. हा एक पाहण्यासारखा क्षण होता चिंचोलकर साहेबांच्या समक्ष, आणि त्यांनी हा घडवून आणला. तेव्हा मी मराठवाडा असोसिएशन ऑफ द ब्लाइंडच्या वतीनं पोलीस प्रशासन अर्थात ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड अर्थात चिंचोलकर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांचे मी मनापासून अंधजनांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की अंधांच्या बाबतीत अशीच न्यायभूमी तुमची भूमिका राहू द्या, पदोपदी आम्हाला असाच न्याय देत जा.